नमस्कार, मी संभाजा मानसळे लोकन्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। सध्या आपण या ठिकाणी पंढरपूर या ठिकाणी आहोत आणि पाठीमागे माझ्या बघितलं तर विठ्ठलाचं मंदिर आहे आणि विशेषतः तुम्ही बघितलं तर हे वारकरी या ठिकाणी जमलेले आहेत। कारण की आरणमध्ये जे संत सावतामाळे यांचं मंदिर आहे। संत सावतामाळे हे आरणमध्ये आहे आणि महाराष्ट्रातले आणि जेवढे काय संत मंडळी आहेत ते मोठ्या मोठ्या पालखी या ठिकाणी विठुरायाला भेटण्यासाठी येतात, विठुरायाच्या दर्शनासाठी येतात। परंतु विठ्ठल स्वतः आरणमध्ये संत सावतामाळ्यांना भेटण्यासाठी जातात। त्याच अनुषंगाने हे सगळे वारकरी या ठिकाणी आलेले आहेत। तुम्ही बघू शकता की या ठिकाणी देवाचा घोडा देखील आहे आणि अशा पद्धतीनं सर्व लोक या ठिकाणी जमलेले आहेत। आणि विशेषतः बघायला गेलं तर एक वेगळी अनोखी परंपरा ही वारकरी संप्रदायाची आहे आणि हजार वर्षाची ही परंपरा चालत आलेली आहे। वर्षानुवर्ष या ठिकाणी लोक वाढतात, युवा पिढी वाढते। लोकांमध्ये अशी भावना होती की हे परंपरा कशी पुढे जाईल, कारण की नवीन नवीन युग येत आहे आणि त्या युगामध्ये हे कसं चालणार। परंतु खरं तर बघायला गेले तर याच्यामध्ये जे जे शिकले मोठे झाले ते पूर्णतः या वारीमध्ये सामील झाले, वारी करायला लागले। युवा पिढी या ठिकाणी आलेली आहे। विशेषतः या माडेचे आमदार अभिजित पाटील देखील या वारीसोबत आरणला पायी चालत जातात। हे विशेषतः महत्वाची गोष्ट आहे आणि बघायला गेलं तर हे परंपरा कायमस्वरूपी चालू आहे, चालू असणार आहे। आणि विशेषतः बघायला गेलं तर आरणमध्ये हे पालखीचं पोचल्यानंतर मोठा त्या ठिकाणी सोहळा असतो, त्या ठिकाणी दहीहंडी सोहळा असतो आणि हजारो नारळ त्या ठिकाणी त्या बांधलेले असतात आणि त्या ठिकाणी तो सोहळा महत्वाचा असतो। आणि विशेषतः बघायला गेलं तर आरणमध्ये जे काय मानकरी आहेत ती त्यांना मान दिलेला आहे। जसं की या ठिकाणी पालखी आल्यानंतर वेगवेगळे मानकरी असतात, तशाच पद्धतीनं तिथं दहीहंडीचा मोठा कार्यक्रम असतो। त्या ठिकाणी मानकरी ज्या गावात आहेत त्या ठिकाणी त्यांना मान दिला जातोय आणि हजारोच्या लाखोच्या संख्येने आरणमध्ये त्या ठिकाणी भाविक उपस्थित राहतात आणि मोठा सोहळा असतो। आणि हे विठ्ठलाचं आणि बघायला गेलं तर संतांचं मिलन आहे आणि या ठिकाणी पालखी निघणार आहे। तुम्ही बघू शकता या ठिकाणी पालखी आलेली आहे। पांडुरंग पालखी सोहळा असं आहे, श्री क्षेत्र पंढरपूर आरण अशा पद्धतीने या ठिकाणी आणि थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी निघते। तर आपण काय लोकांशी भेटतोय। नमस्कार। नमस्ते। कुठले? आरण। बर, काय पालखीचं काय महत्व आहे? काय पालखी सावतामाळ्याच्या आरणच्या ठिकाणी जाते, 2-4 दिवस असते। तिथं सोहळा असतो मोठा, काय सांगायचं? दहीहंडी श्रीफळ हंडी सोहळा असतो मोठा।